मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या भेटी घेत योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनाही लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आदेश दिले आहेत। या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली। भोईर यांनी मतदारसंघातील 3000हून अधिक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना आखली आहे। सच में भी तकलीफ में है, मैंने उनकी तकलीफ के बारे में सोचा है कि भाई कुछ ना कुछ थोड़ी तो मदद, लेकिन उनकी तरफ से मदद मिल रही है। इसके लिए बहुत बहुत शुक्रिया। सभी बहनों की तरफ से मैं शुक्रिया करना चाहूँगी मुख्यमंत्री जी का कि उन्होंने कम से कम अपनी बहनों के प्रति कुछ सोचा है और अपने मतलब राज्य के प्रति कुछ सोचा है, तो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद है उनका। फ़ायदा तो पैसों का तो ऑलवेज फ़ायदा होता ही है, और जो घर में जिसको जैसे मदद चाहिए तो भाई अपने उस पैसे से अपना यूज़ कर सकते हैं। भाई कोई किसी चीज़ के लिए, घर के लिए या किसी चीज़ के लिए अपन यूज़ कर सकते हैं उस पैसे को। तो फिर इनके लिए बहुत बहुत शुक्रिया इस चीज़ का उनका। नमस्कार, माझं नाव वर्षा विनोद राठोड। मला मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा फायदा मिळालेला आहे। सर्वात आधी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी ही योजना चालू केली। जेव्हा त्यांनी ही स्टार्टला चालू केली तेव्हा आम्हाला वाटलं होतं की ही सक्सेस होणार की नाही, पण फॉर्म भरला आम्ही। फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी अप्रूव्ह झाल्यावर आम्हाला बँकेत 3000 रुपये आले। तेव्हा एवढा आनंद झाला की ते आम्ही शब्दात पण सांगू शकत नाही तुम्हाला, कारण हे पैसे आम्हाला असं वाटतोय की आमच्या माहेरनं दिलंय आम्हाला। या पैशावर कोणाचाच अधिकार नाहीये, आमचं माहेरचं म्हणजे आमचं स्वतःचा पैसा आहे असं आम्हाला म्हणजे असं आम्हाला वाटलंय। आणि या पैशामुळे आम्ही एक खंबीर म्हणजे स्वावलंबी, जसं वर्किंग वुमन असतात त्या वर्किंग करून स्वतः कमवतात, तसंच आम्हाला वाटलं की यामुळे आम्ही काहीतरी कमवतोय की आमच्या भावाच्या भरोशावर। आणि ही साहेबांनी जी योजना राबवली आहे ती आम्हाला खूप चांगली वाटली। आणि मला मागच्या महिन्यातच 3000 रुपये एकदा आले आणि अशीच पुढे येत राहील अशी मी अपेक्षा करते। आपल्या महाराष्ट्रात तर नाहीच, आतापर्यंत कोणत्याही सरकारने बहिणीचा आणि खास करून महिलांचा कोणीच विचार केला नव्हता, पण या सरकार असा विचार तरी कोणी केले नव्हतं की महिलेने आणि बहिणीने स्वावलंबी व्हावं म्हणून।
पण या सरकारने केलेली आहे ही योजना खूप चांगली आहे आमच्या महिलांसाठी. आणि ज्या महिलांना खूप गरज असते त्यांना 100-200 रुपयासाठी सुद्धा आपल्या मालकांना सांगावं लागतं की मला द्या 100 रुपये, मला बाहेर जायचं आहे, माहेरी जायचं तर मग तिकीटला पण पैसे घेऊन जावं लागतो. या सरकारने महिलांना तिकीट पण कमी केली आहे, त्यामुळे पण खूप आनंद होतो. पण ह्या योजनेमुळे आम्हाला खूप फायदा झाला. आम्ही घरगुती पण काही प्रॉब्लेम असेल तर या पैशामुळे आम्ही सॉल्व्ह करू शकतो. हे सरकार गतिमान सरकार आहे का आणि जनसामान्याचं सरकार आहे का? जनसामान्याचं सरकार आहे. हा गतिमान तर आहेच, कारण आणि ह्या सरकारमुळे सगळ्या गतिमान तर आहेच. जनसामान्याचं सरकार म्हणजे कसं की हे घराघरात जाऊन, आज माझ्या घरी एक छोट्याशा घरात येऊन जर आमदार साहेब, खासदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब येऊन जर बोलतायत, आम्हाला विचारतायत की मला फायदा होतोय की नाही, तर खरंच हे गतिमान सामान्य सरकार तर आहेच. पण जनसामान्याचं म्हणजे आम्हाला असं वाटतोय की समोर बसलोय माझा भाऊ, कोणता पण संकट येईल तर मी धावत जाईल, चल रे दादा मला साथ दे, तर तो मला कधी पण उभा राहील. भाऊ म्हणजे माझा भरगच्च उभा राहिलेला माझा एक पाठीराखा भाऊ. नमस्कार, माझं नाव सौ अर्चना निमितन पवार. मला लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तरी मला ह्या सरकारबद्दल हे सांगायचं आहे की ह्या सरकारने ही योजना चालू करून खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. मला एक आवर्जून सांगायचं आहे की 1500 रुपये महिना म्हणजे दर महिन्याला आम्हाला एक नवीन आत्मविश्वास देतोय मुख्यमंत्री. म्हणजे असं वाटतंय की आम्ही खरंच काहीतरी कमवतोय. आणि त्यांनी एवढा छोटा विचार करून सगळ्यांचं एवढं मोठी योजना राबवली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आणि मुख्यमंत्री साहेबांचे मला असं सांगायला वाटते की साहेब, तुम्ही खरोखरच बहिणींचे लाडके भाऊ आहात. सरकार तर सामान्यांचंच आहे सर, पण असं वाटते की मुख्यमंत्री साहेब आता मला वाटते चिरकाळपर्यंत राहू शकेल, कारण सगळ्या लाडक्या बहिणींचं त्यांना साथ असणारच आहे. 1000% हे सरकार असावं, कारण एवढे चांगले योजना आणल्या आहेत त्यांनी महिलांसाठी, तर सगळ्या महिलांचं पण त्यांना आशीर्वाद असणारच आहे सर. सगळ्यात पहिले म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचं सगळ्यात पहिले धन्यवाद सगळ्या लाडक्या बहिणींतर्फे, की आम्हाला काहीतरी घरामध्ये आम्ही स्वतःहून काही खर्च करू शकतो त्या पैशांनी, त्याच्यासाठी त्यांचं खूप 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 धन्यवाद. सगळ्यात पहिले आमदार साहेब आले म्हणजे मी असं समजते की सर मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी आले. प्रत्येक ठिकाण तर पोहोचू शकत नाही, पण त्यांच्या मार्फत आमदार साहेब आमच्या घरी पोहोचल्याने सगळ्यात आम्हाला जो आनंद झाला तो व्यक्त करता येणार नाही. आता गृहिणी म्हटलं की घरात कुठे काय लागतात काही नाही, ते आम्ही सहखर्चाने कुठे काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही स्वतः ॲडजस्टमेंट करू शकतो. म्हणजे महिन्याची आता मिस्टरांकडे वाट न बघता आम्हाला जरी ते पैसे दर महिन्याला व्यवस्थित भेटता येत तर त्याचा आम्ही व्यवस्थित बेनिफिट घेऊ. मुख्यमंत्री साहेब म्हणजे जेव्हापासून झालेत तेव्हापासून प्रत्येकांकडे म्हणजे असं कुठेच बघितलं नाही की मुख्यमंत्री कुठे गेलेत. या निमित्तानं असे का काही असो कुठलेही असो मुख्यमंत्री साहेब हजेरी लावतात. असे मुख्यमंत्री साहेब परत व्हावं हीच आमची इच्छा आहे. हे सामान्य जनतेचं सरकार आहे. आज लाडक्या बहिणींचा त्यांनी विचार केला आहे तर काहीतरी विचार करूनच केला आहे ना. देश स्वातंत्र्य झाल्यापासून सगळ्यात पहिले असे मुख्यमंत्री झाले की आपण त्यांचं म्हणजे काय त्यांनी जे कामं केलेले किंवा बहिणींसाठी किंवा आपलं एसटीमध्ये काही सुविधा केलेल्या आहेत लेडीजसाठी, हे आजपर्यंत कुठल्या म्हणजे सरकारने काही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं बोलले ते कुठेही असो माझ्या वतीने माझ्या घरातून आणि लाडक्या बहिणींतर्फे खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद त्यांचा, की सगळ्यांच्या बहिणींच्या चेहऱ्यावर त्यांनी जे हास्य निर्माण केलं त्याच्यामुळे खूप आभार. असे मुख्यमंत्री साहेब परत व्हावं हीच आमची इच्छा आहे. तुमचं नाव काय? विजया मनोज जावळे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2 दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक आमदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला 2.5 कोटीच्या वर आहेत आणि अजून 30 सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील, खासदार असतील, इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायची, त्यांना भेटायचे, त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी, त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे.
आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि हीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो. काय अनुभव आहे म्हणजे आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांना भेटला काय नाही, लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात. मग त्याच्यावरूनच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या. एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे म्हणजे सांगतात मला, त्या गपचूप सांगतात, ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी, की त्या बहिणी बोलतात की दादा ते 1500 रुपये महिन्याला येतात, आम्हाला फार बरं होतं. कारण प्रत्येक वेळा सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि 100 रुपये द्या 200 रुपये द्या, मग ते नवरा काहीतरी बोलणार, मग ते घरात कटकट चालू होणार, तर ती थांबलेली आहे. असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे, ते तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्या एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे, त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल, वहिनी असेल, आई असेल, त्यांच्या हातामध्ये महिन्याला 150 रुपये पडतात. चालू खर्च जो असतो 5 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंत, तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हात पसरायची गरज लागत नाही. त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी, मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो, मागे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला, तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एक्साईट झाल्या होत्या आणि त्यानुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत.